नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे लर्न विथ भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक सोपे आणि सुंदर असे भाषण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. सन्माननीय व्यासपीठ, प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज मी आपणासमोर महाराष्ट्राचे महान समाज सुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक न्यायाचे अग्रदूत राजश्री शाहू महाराज यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे. मित्रांनो, आज 26 जून हा दिवस आपण राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथे झाला. राजश्री शाहू महाराज यांना शिक्षणाचे महत्त्व चांगलेच माहिती होते. त्यांचा विश्वास होता की शिक्षणामुळेच समाजाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा, वसतिगृहे आणि शिष्यवृत्त्या सुरू केल्या. प्रत्येक मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शाहू महाराजांनी समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी मोठे कार्य केले. त्या काळात समाजात अनेक अन्यायकारक प्रथा होत्या. त्यांनी या प्रथांचा विरोध करून सर्वांना समान हक्क मिळावेत यासाठी संघर्ष केला. सन 1902 मध्ये त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये तब्बल 50% आरक्षण लागू केले. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल होते. त्यामुळे आजही त्यांना सामाजिक न्यायाचे जनक म्हणून सन्मानाने स्मरण केले जाते. राजश्री शाहू महाराजांनी श्री शिक्षणालाही प्रोत्साहन दिले. महिलांनी शिक्षित व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि समाजात सन्मानाने जगावे यासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला आणि महिलांच्या हक्कासाठी कार्य केले. मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे जीवन आपल्याला समानता, बंधुता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान दिले पाहिजे. शेवटी अशा महान राजास माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.